जय शिवराय मित्रांनो. आत्ता आम्ही कोकण दिव्याच्या एकदम टॉपला बसलेलो आहे आणि खरं तर हा इमोशनल मुवमेंट आहे. तुम्ही जर माझ्या डाव्या बाजूला पाहाल तर आपला श्रीमान रायगड आजही तेवढ्याच अभिमानाने आणि थाटात नाही का आपल्या स्वराज्याची गौरव इतिहास आपल्याला सांगतो. तर आज आम्ही कोकण दिव्याचा ट्रेक केला. काल आम्ही कोकण दिव्यामध्ये राहण्यासाठी कोकण दिव्यामध्ये राहिलो होतो. आम्ही काल टेंट वगैरे सगळ्या गोष्टी आणल्या होत्या. आम्ही तिघंजण आहे. वैभव आहे मागं, कॅमेरा घेऊन पॅडी आहे. तर कोकण दिवा हा जो किल्ला आहे हा घाटवाटा आणि नाही का घाटवाटा आणि कोकण आणि पुणे या दोन्ही भागांवरती स्वराज्याची राजधानी आपल्या रायगडाच्या रक्षणासाठी एक टिहाळणीचा किल्ला म्हणून या किल्ल्याची बांधणी त्यावेळेस आपल्या महाराजांनी केली होती. तर कोकण दिव्याचा इतिहास म्हणजे असा आहे की कोकण दिवा हा आपल्या म्हणजे ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरमध्ये पकडलं गेलं त्यानंतर आपले संभाजी महाराजांनंतरच्या छत्रपतींचा वारसा चालवण्यासाठी जे आपले छत्रपती होते राजाराम महाराज त्यांचा आपला छत्रपती वाचवण्यासाठी या किल्ल्याने जे बलिदान दिले, या किल्ल्यावरती राहणाऱ्या सुभेदारांनी जे बलिदान दिले ते खरंच आपल्या इतिहासामध्ये नाही का खूप मोठी त्यांचं नाही का एक काय म्हणतात त्याला, त्यांचा एक नाही का लढा होता, त्यांचा एक नाही का त्याग होता त्या आपल्या छत्रपतींना वाचवण्यासाठी. कोकण दिव्यापासून खाली जो आपण डाव्या बाजूला पासाल की रायगड आणि तो घाटवाटा, त्यावेळेस राजाराम महाराज ज्यावेळेस रायगडावरनं निसटले होते त्यावेळेस मुघलांनी जो एक 2 ते 3 हजार मुघलांनी रायगडाच्या दिशेने चाऊल केली होती. त्यावेळेस या कोकण दिव्यावरती जवळजवळ आपले 60-70 मावळे होते. त्या मावळ्यांनी त्या 2 ते 3 हजार मुघलांना म्हणजे सडेतोड उत्तर देऊन त्यांना रायगडापर्यंत पोहोचण्यापासून थांबवलं होतं या कोकण दिव्याच्या घाटवाटांमध्ये. त्यामुळं या कोकण दिव्याचा खूप मोठा इतिहास आहे आपल्या रायगडासाठी आणि आपल्या छत्रपतींच्या संरक्षणासाठी.